त्याला सांग कांदे ठेवलं तुला सांगू ना आता तो आता पहिले नांदगावला जाईल मग येईल तो अहो पत्रावळे आले त्याला पटून निघाले तो दुसरं घ्या. 10 रुपये कोणाचे हो कोणाचे आणला का बरंच तुला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग गाईज दीदी गुड मॉर्निंग गाईज झाली मला दाखव ना त्याला. तुम्ही तिघं जण पहिले आणला देन मग नंतर तुझं ती साडी चालली का बघ. मी वावरच टाकली ती साडी. पिठाचं गठुडं आहे. मग पिठाचं गठुडं हाय आहे. गाईज. पीठ ती साडी ठेवून दे पहिले. तुला तुला करायचं पाणी मी काय ती तर असं पण तिचं कसं दिसायचं त्यांनी. दाखव अशी सवाल उभी राहिना अशी मोकळी. मला असं येते ए बाय दूध आहे चहा पी बनवून ये. आम्ही तर पितो. दूध पी गं तुम्ही. यापूर्वी उपाशी राहिली. उपाशी ठेवलेला आहे आम्ही. बाबाचा उपास होय. आम्हाला घरी जा खायला. कढी आहे ना, तू कढी खाणार आहे ना? कढी रस्सा खायचा रस्सा. मी तर काहीच खाऊ नाही शकत. उपवास नाही आम्ही खात नाही. का बरं? मी ना पडून गेली. मम्मी रात्री तर खाल्लं. सांग ना कधी तयारी करायची. ती वाळलं नाही थोडं काय मग. ते नाही म्हणत मी रात्रीचं. पप्पा कधी तर गुड मॉर्निंग गाईज. आजचा आपला सेकंड दिवस आणि आजचा काय प्लॅन आहे काय माहिती नाही, बघूया आज. आणि तसंही इतर माझ्या साल्या वगैरे आहेतच इथं, सगळेजण आल्यानंतर मजा मस्ती वगैरे सगळं काही होईल. त्यामुळे चला तर मग ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. आणि जर का चॅनलवरती कोणी नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, ब्लॉग सगळ्यांकडे पाठवा, तुमच्या मित्रमैत्रिणी वगैरे सगळ्यांकडे पाठवा आणि प्लीज गाईज सपोर्ट करा. चला बाय बाय. A few hours later. A few moments later. हॅलो गाईज. तर आता वाजले संध्याकाळचे किती वाजलेत आता संध्याकाळचे? हां, तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता आम्ही निघालेलो आहोत नांदगावला. ती पण माझ्या बायकोची एक मैत्रीण आहे स्वाती म्हणून, की आता माझी पण मैत्रीणच आहे तसं बोलायला गेलं तर आता तिच्याकडे जाऊन जरा भेटून बघूया तिच्या घरी काय आमचं पाहुणचार होतं आहे किंवा आम्हाला चहा पाणीवरती कटवते की काय, तर तेही कळेल. बघूया चला मग. ब्लॉग आता आपला इथून ते कंटिन्यू होतं. चला बाय बाय. तर गाईज आता मी मगाशी तुम्हाला बाईकवरती होतो त्यावेळेला सांगितलं मी मानसीच्या फ्रेंडच्या घरी चाललो आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत तिथे. तर आता मी तुमची ओळख करून देतो. बघा हे असतं हीच ती पोरगी, हीच ती पोरगी. बघा ही स्वाती त्याची मम्मी आणि हे त्यांचं नवीन मला काय. चला ते काम करीन बाई. ते फक्त समाधान राहिलेलं आहे बस. भारी गेलं पण. तर गाईज बघितलं जाऊयातील थोडी लाजाळू आहे. अच्छा कपडे तिने चांगले नाही घातले म्हणून ती असेल. तरी काय हे बघ. चालेल
नाही नको नको, त्यासाठीच तर नाही सांगितलं. ऑलरेडी आम्ही मटण खाऊन आलेलो आहे. आत्ता 5 वाजता जेवण झालं. तू सांग, 5 वाजता जेवण झालं, काय खाणार आहे? अजून आम्हाला भुका नाही आहेत. तुम्ही आहेत ना काय करून फिरायचं भरकदेवीला? उद्या संध्याकाळी दुपारून जाणार. हां आता येणार ना? हां चला तर मग आता तुम्हाला भेटून तर दाखवलं, ब्लॉगमध्ये दाखवलं. ती काय आता जास्त बोलणार नाही असं वाटत नाही आहे, पण बघू. चला बाय बाय. अजून तर वरती गेली नाही तू. स्पेशल रूम आहे तिथं, मेकअप बॉक्स. शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। वगैरे सगळं नाव घेतलेलं आहे तिथं. हे तुला दिसत नाही इथं जुनं ख्वाबों में कभी मैंने तिच्यासाठी सगळं. कोण आहे ते? स्वाती बेड सगळं नवीन घेतलं. नाही तिकट नाही, हा फक्त इकडून वर डायरेक्ट टेरेस ना. पण ते एवढं असेल पण बोर होतो मला. कुठे? तेव्हा ते बस स्टॉप आहे, नांदगावचं बस स्टॉप आहे ते. म्हणजे तिकडे रेल्वे स्टेशन. रात्रीच्या वेळेला नाही दिसणार नीट. आवडलं का? या. एक नंबर. इथं हे बस नाही राहतं ना गंजीला. म्हणजे ते एक होते पावसाळा लागायचं. मला वाटलं यार आली कधीतरी घरी म्हणजे नांदगावमध्ये आणि हे पण नगर काढले नव्हते. मम्मी पप्पाने पण घेऊन यायचं. मम्मी पप्पा तिथे रांगापूरला गेले, रात्रभर झोपले काय नाही. झोपतेच नाही दिवसभर पण धावपळ. गाईस कसं वाटलं मग? कसं वाटतंय? भारी वाटतंय. उलट तू आम्हाला हा प्रश्न विचारायला पाहिजे, आम्हीच तुला विचारतोय. नव्या तुम्हाला कसं वाटतंय? भारी वाटतंय. नक्की चिकन मग? छान लावली ग तू. हे बरोबर नाही चाललं, थोडं मागे पुढे झालं. तरी जाऊ पण दे. एवढं काय नाही वाटत. ते समजतच नव्हतं काही. ते अशी लाईनिंग होते पण ते कुठून काय कसं करून होते. ऑनलाईन ऑर्डर केले ते. तो तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत संत हनुमान टेकडी. ओके, तर आता आम्ही हनुमान टेकडीवरती आलेलो आहेत आणि आमच्यावर स्वातीसुद्धा जॉईन झालेली आहे. ती बघा, या दोघी जणी आणि त्यांची एक मैत्रीण, अजून एक कोणती, स्कूलची एक आठवण. सॉरी नाव काय तिचं? कॉलेजची एक आठवण. जागू, नाही कृष्णाली. कृष्णाली नाही यायची कारण हां, घरात कृष्णाली आणि मानसी इकडे येऊन बसायच्या. गणपती मंदिर आहे. गणपती शाळा सुटले की काही काम धंदे नव्हते त्यांना. शाळा सुटल्यावर मी झालं तर यायचो आम्ही. गणपती मंदिर पण आहे. कृष्णाली आली होती का? इथं बसायचो
बसायचो आम्ही बरं का, इथं बसायचो. हम्म. आम्ही यांनी जेव्हा घर शिफ्ट केलं का फर्स्ट टाइम आम्ही इथं म्हणजे लास्ट टाइम इथंच भेटलो होतो ना का. मग स्वाती कसं वाटतंय मग? बघा हे आमचं नांदगावचे हनुमान टेकडी आणि फेमस आहे. हा जास्त तर कॉलेजचे मुलं आणि आसपासचे मुलं जास्त गर्दी करतात इथे. इथे कधी? थोडे काही केसेस पण झाले, पण आता काही सध्या एवढं काही नाही आहे. प्री वेडिंगसाठी इथे जागा पण आहे, पण आता अंधार असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही. हम्म. आपण थोडंसं लांबूनच बघूया. आणि आमच्या मानसीचं घर आहे इथे. बघूया इथं चला ते राहिली पण बघूया. पहिल्यापासून. आपण बघूया. इथे आम्ही फोटो काढले होते का. ह्या मंदिरात आम्ही बसून फोटो काढले होते आमचं जेव्हा मानसीने तिचं घर शिफ्ट केलं नाशिकला. आणि ते बघा व्हाईट वाला. हे बघा घर दिसलं ते कुठलं? बघा, ते लाइटिंग दिसते ना ब्लू वाली, हा 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 ते घर आहे मानसीचं घर. हे वालं. हा इकडून गेट बीट बंद काय लावले, तार लावलं वाटतं ना. तार लावलं आणि ते शेती करता वाटतं सध्या. इथं आम्ही येतो फोटो काढलेला होता इथे. नाही तर पहिले का ग इतक्यात जायचो आपण घरात आणि इतक्यात यायचो. शेती मला लांबून गाव आहे ना, आपण मानसीचं नांदगावचं घर बघितलेलं आहे. बघा ना तिथून तर तिथपर्यंत. आणि एकदम टेकडा आहे बरं का तो वरती. हम्म. खाली असं मालेगाव रस्त्यावरून दिसतं ना, आपण वाखरला जातो. टेकड्यावर आमच्या माणसाचं घर आहे. अच्छा. वरती आम्ही उन्हाळ्यात टेरेसवर झोपायचो वरती. हम्म. शेजारचे त्रास देतील म्हणून आम्हाला जाता येणार नाही तिथे आपण. असं ना ते कुंभार काकांचे ना. कुंभार नाही ग, कुंभार नाही बेलदार. ते मडकी वगैरे बनवतात ना. द स्पेशल ऑफ हनुमान टेकडी. तुम्हाला हनुमानचं स्टॅच्यू दाखवतो. हे आता खणून ठेवलं नाही तर इथं हे होते. हे बघा ते काढून ठेवलं. चला तर मग आता आपण नेक्स्ट स्टॉप आता पुढच्या स्टॉपवरती बघूया. अजून आपल्याला नांदगाव फिरायचं बाकी आहे, त्यामुळे आत्ताचा हा एक त्यांचा प्लेस झालेला आहे आवडता. तर अजून एक बघूया आपण. चला. हा मनमाड रोडचा पेश. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत नांदगाव स्टेशनला. ते पण आम्हाला तिघांना पाणीपुरी खायची होती, त्यासाठी आलेलो. पार्टी स्वाती करणार. माझ्याकडनं तुम्ही आमच्या गावात आलेत ना. अच्छा. आणि मग तुझ्या गावात पुन्हा तुमच्या गावची झाली ना. हां तुमच्या गावाची झाली ना आता. हां, मग काय झालं? मग तुमच्या झाली ती आता. ते गाव तिचं नाही. अच्छा असं आहे का? 5 म्हणजे एक्स गाव झालं. बोला आता. चालेल चालेल बोलती चालेल चालेल द्यायला तयार आहे. बोलती बंद. द्यायला तयार आहे मी, सरळ सरळ बोलतोय. चला चला तर मग आता आम्ही पाणीपुरी तर ऑर्डर केलेली आहे. आता पाणीपुरी खाऊ, नंतर मग डायरेक्ट स्वातीच्या घरी. का अजून कुठे जायचं? ठीक आहे, अजून आईस्क्रीम वगैरे खाऊ. ते ट्रीट माझ्याकडनं, ते ट्रीट माझ्याकडनं. आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यानंतर मग डायरेक्ट घरी. चला. तर गाईज आता आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन झाले आणि आता आलो आहे आईस्क्रीम खायला. आता तुम्हाला दाखवतो. या दोघींनी सीट पकडलेली आहे. तर आता आईस्क्रीम खायला बसलो आहे.
नांदगाव स्पेशल भरका देव. नांदगाव स्पेशल भरका देऊ ना, बरोबर. आईस्क्रीम सेंटर बरकादेवी ब्रांच. बरकादेवी ब्रांचेस आहे ना, ब्रँड आहे आईस्क्रीम. ही बघा खादाडी. मी जे बनवणार ते खाणार ना. नहीं. हा खाऊ ना. खाणार मध्ये घेणार तर पिणार मध्ये घेणार. आम्हाला काही पण चालेल. फक्त घरी गेल्यानंतर जरा मग हां ते मॅनेज करणार असेल. तुम्हाला 20-25 मिनिटं घरी लागणार जायला. अरे ते नाही. घरी जाऊन खायचं आहे ना. हां आम्हाला काय माहिती घेऊन जायचं. अरे अय खायचं नाही आहे ही. अरे एवढं आता 5 वाजता जेवण झालं. हो पण खायला तर थोडंसं खाऊ. हां चालेल. चला तर मग आता आम्ही ऑर्डर देतो आणि vlog तुम्हाला continue. काय स्ट्रॉबेरी. A few moments later. तर गुड मॉर्निंग गाईज. आजचा आपला 3रा दिवस आणि आज आम्हाला दुपारची ट्रेन आहे. तर दुपारून आज इकडचा शेवटचा दिवस आजचा. आणि दुपारच्या वेळेला आमची कामायनी एक्सप्रेस आहे. 4 वाजताचा टायमिंग आहे आणि इकडनं मग त्यावेळेला निघायचं आणि डायरेक्टली मग घरी. चला आपला व्लॉग डायरेक्ट घरीच एंड होईल, इथं तर नाही. तर चला बाय बाय. तर काहीच आता आम्ही पोचलेलो आहोत नांदगाव बसस्टँड जवळ आहे. तर इकडनं आता आम्हाला मनमाडची बस पकडायची आहे आणि नंतर मनमाड स्टेशनला चाललो आहे. कारण की नांदगाववरनं जी ट्रेन होती ती 1.5 तास लेट आहे. त्यामुळे आम्हाला मनमाडवरनं ट्रेन पकडावं लागते. आणि एक म्हणजे आता इकडनं निघालो आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे कालच्या दिवसामध्ये मी तुम्हाला बोललेलो होतो की स्वातीच्या घरी आपला कसा पाहुणचार होतो काय होतं. पण नाही खरंच आमचा पाहुणचार चांगला झाला. चहा पाण्यावरती काही कटवलेलं नाही आहे. आणि एक म्हणजे आम्हाला तिने जेवण वगैरे पण दिलेलं आहे. त्यांना असं वाटत होतं की आम्ही आधी सांगावं पण आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, त्यासाठी आम्ही काही सांगितलं नव्हतं. तर त्यांना आम्हाला व्यवस्थित काही चिकन वगैरे हे करता आलं नाही. त्यासाठी तुम्हाला जर का स्वाती तू हा ब्लॉग बघत असेल तर स्वाती असं काही नाही आहे. मला खरंच मेथीची भाजी वगैरे आवडली होती. मेथी नाही सॉरी शेपूची भाजी आवडली होती. तर बाकीचं काही नाही आहे. तर चला बाय बाय. A few hours later. A few moments later. आता घरी पोचलेलं आहे आणि भरपूर उशीर झाला आहे. त्यामुळे घरीसुद्धा जेवण वगैरे कोणी बनवणार नाही आहे. तर आता आलेला हो इकडे चायनीज घेण्यासाठी. आणि आता आपला नेहमीचा चायनीजवाला झालेला आहे, मित्र ते ओळखीचाच आहे. तर त्यामुळे त्याचं चायनीजचं आहे बघा. तर गाईज इकडे 60 रुपयाला चायनीज भेटतं. बाहेर तुम्ही बघायला गेला 85 किंवा 90 रुपीज तुम्हाला हाफ चायनीज भेटेल, पण याच्याकडे 60 रुपयाला भेटतं. तर गाईज खरंच खूप भारी असते याची टेस्ट. तर येऊन तुम्ही नक्कीच विजिट करा आणि नक्कीच तुम्ही खरंच तुम्हाला आवडेल टेस्ट वगैरे. तर चला मग आता मी चायनीज वगैरे पार्सल घेतो आणि घरी जातो. चला तर मग ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे. आणि जर का चॅनलवरती कोणी नवीन आले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर तुमच्या फ्रेंड्सलाही पाठवा जेणेकरून तेही आपले सबस्क्रायबर बनतील आणि आपल्या ब्लॉगचा एक पार्ट बनतील. चला तर मग बाय बाय.